परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड सोमवारी सकाळी शहरातील सहकार भवन येथे पार पडली। अध्यक्षपदी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर तर उपाध्यक्षपदी भैया पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडणुकीकडे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष लागले होते। निवडणूक प्रक्रियेसाठी बँकेच्या सर्व संचालकांची उपस्थिती होती। अध्यक्षपद कुणाकडे जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय पातळीवर मोठ्या हालचाली सुरू होत्या। मात्र अखेर सर्वानुमते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध करण्यात आली। अध्यक्षपद परभणी जिल्ह्याकडे तर उपाध्यक्षपद हिंगोली जिल्ह्याकडे गेल्याने दोन्ही जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। निवड जाहीर होताच सहकार भवन परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार सुरेश वरपुडकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, आमदार राजू नवघरे, आमदार सईद खान, मेराज खान, भैया पाटील गोरेगावकर, भगवान वाघमारे, आनंद भरोसे व जिंतूर सेलू येथील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह बँकेचे संचालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली। त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। यावेळी परभणी शहर, जिंतूर, सेलू आणि गंगाखेड तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। रामप्रसाद बोर्डीकर यांनी यापूर्वीही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती। मात्र एका प्रकरणामुळे त्यांना पद सोडावे लागले होते। तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे। सहकार क्षेत्रातील अनुभव, ज्येष्ठता आणि संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी या निवडणुकीत पुनरागमन करत अध्यक्षपदावर आपली छाप उमटवली आहे। आपला जो पॅनल होता बँकेचा तो महायुतीचा होता आणि सर्व आमदार या दोन्ही जिल्ह्याचे, परभणी हिंगोली जिल्ह्याच्या आपल्या पॅनलमध्ये होते आणि त्यामुळे आणि खास करून रत्नाकर गुट्टे साहेब आणि राजेश विटेकर जी यांचं मी धन्यवाद देते की त्यांनी चांगल्या पद्धतीने की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे आणि अनुभवी रामप्रसाद बोर्डीकर साहेबांना या बँकेचं चेअरमन केलं पाहिजे असा विचार त्यांनी केला आणि सर्वच संचालकांना त्या बाबतीमध्ये त्यांनी तयार केलं आणि त्यामुळे आज या ठिकाणी बिनविरोध अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झालेली आहे। राजेश गोरेगावकरजी हे हिंगोलीतून ह्या बँकेचं नेतृत्व करणार आहेत आणि मला अपेक्षा आहे की परभणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपल्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पद्धतीने सहकारी संस्था वाढल्या पाहिजे, सहकाराचं चळवळ वाढली पाहिजे, यासाठी सर्वच संचालक मंडळ सकारात्मक आहे आणि चांगल्या उद्योजक घडवावेत, तरुण, महिला यांना उद्योग या ठिकाणी करता यावा, शेतकऱ्यांचं हित जोपासता यावं। जे या बँकेचे सभासद आहेत, जेवढ्या पतसंस्था आहेत, जेवढ्या संस्था आहेत, त्या सगळ्यांच्या कल्याणासाठी यापुढे आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहोत। आपले वडील 14 वर्षानंतर पुन्हा आनंद होतोय। ज्या खोट्या केसमध्ये त्यांना अडकवलं गेलं होतं, आज या ठिकाणी बिनविरोध अध्यक्षांची निवड त्यांची झालेली आहे। हेच दाखवत आहे की सर्व संचालक, तुम्ही बघितले अर्ध्याच्या वरती संचालक हे वर्षानुवर्ष ह्या बँकेचे संचालक राहिलेले आहेत। त्यांनीच बोर्डीकर साहेबांचं नेतृत्व मान्य केलं की ते चांगल्या सक्षम पद्धतीने ही बँक चालवू शकतात, हा विश्वास त्यांच्या मनामध्ये त्यांना वाटला आणि म्हणून आज त्यांनीच मोठ्या मनाने बिनविरोध बोर्डीकर साहेबांची निवड या ठिकाणी केली। आनंद होत आहे। आपल्याचं जाळं अधिक सक्षम करण्यासाठी सहकारी संस्था, सहकारी जे काही देशाचे सहकार मंत्री अमितभाई शहा यांच्या संकल्पनेतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतील सहकार चळवळ आपल्या परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी अधिक भक्कम करणार आहोत। या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री बँकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं गेलं पाहिजे त्यावर माझ्याकडून झाली आणि यामध्ये आमदार साहेब, आमदार साहेब, आमदार साहेब, आमदार नवघरे साहेब, आमदार राहुल पाटील जिल्ह्याच्या
आपण हा सगळा गोंधळ कमी केला पाहिजे आणि बँकेला आता बँकेचं काय हे काही मला काही आज बऱ्याच दिवसापासून जरा बाहेर असल्यामुळे त्याची जाणीव नाही, परंतु सगळ्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण एकत्र विचार केला पाहिजे. यापुढं एकत्र विचारानं पुढे चाललं पाहिजे असा एकमुखी निर्णय आमच्या सगळ्यांचा झाला आणि त्यांनीच हे आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे नाव फायनल केलेत. हे करणारे तेच आहेत. आम्हाला फक्त माहीत बी नव्हतं यांच्या बैठका केव्हा झाल्या, यांचा विचार केव्हा झाला, पण या 2 दिवसामध्ये मला सांगितले की तुम्ही कोणतीही भूमिका घ्यायची नाही, आम्ही सांगितलेल्या भूमिकेवरच पुढे चालायचं. ह्या सगळ्या गोष्टीचं, या सगळ्यांच्या निर्णयामुळं आज मी अध्यक्ष आणि राजेश गोरेगावकर हा उपाध्यक्ष झाला. या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो, मनापासून त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि पुढच्या कामाला सगळ्यांच्या विचारानं, सगळ्यांच्या संमतीनं करू हा शब्द या निमित्ताने केला. बँकेमध्ये मला वाटतं 95 पासून आज तगायत या बँकेमध्ये अध्यक्षपदही भूषवलं आणि सतत 35 वर्ष मला वाटते या बँकेचा मी संचालक राहिलो. आणि यावेळेस आत्ताच बोलल्याप्रमाणे आमच्या तर मनी ध्यानी नव्हतं, पण या सगळ्यांच्या आग्रहाखातर, सगळ्यांच्या आणि भूमिकेबद्दल पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेबद्दल मनापासून त्यांचं हे करतो, मनापासून त्यांचं धन्यवाद मानतो, त्याचा ऋण व्यक्त करतो की हे आणखी यावेळेस न चर्चा करता सुद्धा आमचं नाव त्यांनी पुढे केलं. आणि पुढे केलं तर निवडणूक कशी झाली याची जाणीव तुम्हाला आहेच. कुठं या बाबतीमध्ये इथं काही आता स्पष्ट सांगण्याची गरज नाही, पण गुट्टे साहेब असतील, आमचे इटेकर असतील, यांनी सगळ्याला एकत्र करून सगळ्याला या विचारामध्ये भाग पाडलं एवढंच या निमित्ताने सांगेल. 14 वर्ष हे काही सांगायची गरज नाही. राजकारणात आम्ही इथं होतो तर आम्हीच आहोत, कमी जास्त राजकारणात चालत असते. परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट.